हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर इथे पाहू शकता सकाळचे 4:15 झालेले आहेत आणि आज मी लवकर उठलेले आहे। यामागे दोन कारण आहेत। एक तर माझी मावस बहीण आलेली आहे, तिच्यासाठी डब्बा बनवायचा आहे कारण तिची 5:45 ची ट्रेन आहे। आणि दुसरं म्हणजे आम्हाला बाहेर सुद्धा फिरायला जायचं आहे, त्याच्यामुळे लवकर सर्व आवरून घ्यायचं आहे। तर सकाळ सकाळचं मी तुम्हाला बाल्कनीतलं वातावरण दाखवते। तर खूप थंड हवा सुटलेली आहे आणि मोगऱ्यांचा फुलांचा सुवास सर्व दरवळलेला आहे। खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे। तर सकाळी सकाळी उठल्या उठल्या बाल्कनीमध्ये 10-15 मिनिट थोडंसं फिरलं की दिवसभर खूप फ्रेश वाटते। कारण जर सकाळ पॉझिटिव्ह झाली तर अख्खा दिवस पॉझिटिव्ह जातो। तर आज मी पूर्ण दिवसाच्या थोड्या क्लिप तुम्हाला दाखवणारच आहे, कारण आज मी बाहेर फिरायला जाणार आहे। तर इथे पाहू शकता मोगऱ्याला फुलं पण किती सुंदर आलेली आहेत। नंतर मी ह्या फुलांचा गजरा सुद्धा बनवलेला आहे, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, तुम्हाला खूप आवडेल। कारण मी आज जांभूळ बेटाला गेले होते, तिथले सुद्धा काही व्हिडिओज आहेत आणि परत मोतीराम महाराजाची समाधी आहे फळा येथे, तर तिथे सुद्धा आम्ही दर्शनासाठी गेलो होतो, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सकाळी सकाळी सर्वात अगोदर मी डबा वगैरे बनवून घेतला आणि माझ्या मावस बहिणीचं सर्व आवरून दिलं आणि तिला सोडायला मावशी काका आणि सर गेलेले आहेत। तेपर्यंत इकडे मी हे मोगऱ्याचे फुलं तोडत आहे। तर याचा मी गजरा बनवणार आहे। तर त्या अगोदर मी पूर्ण घराची झाडझूड फरशा वगैरे करून घेतली होती, देवपूजा आणि स्वयंपाक तर माझा सकाळी सकाळी झाला होता, ते मावशीनंच केला होता। स्वयंपाक वगैरे करून ते 5:30 वाजता गेले होते, तर त्यांच्यासोबतच आमचा सुद्धा स्वयंपाक केला होता। तर इथे मी पूर्ण फुलं तोडून घेतलेली आहेत आणि हे गजरा मी मावशीसाठी बनवणार होते, परंतु मी मावशीला सरप्राईज देणार होते, तर मावशीनंच मला सरप्राईज दिलं। तर ते घरी आलेच नाही, तिकडून तिकडे स्टेशनवरूनच त्यांच्या गावावर गेले होते। तर इथे पाहू शकता किती सुंदर मला फुलं मिळालेली आहेत आणि खूप जास्त मिळालेली आहेत। तर इथे पाहू शकता किती छान असा माझा गजरा तयार झालेला आहे। तर आता थोडं पाऊस आल्यामुळे बाहेरच्या झाडांच्या फुलांना सुद्धा फुलं येत आहेत, त्याच्यामुळे देवपूजेसाठी मला मोगऱ्याच्या फुलाची गरज नाही, तर मी देवपूजेसाठी थोडेसे काढून घेतले होते आणि नंतर हा गजरा बनवला। तर खालूनच लाल पांढरे दोन्ही कलरचे फुलं येतात आणि त्यातूनच मी देवपूजा करते। तर इथे पाहू शकता माझा सुंदर असा गजरा तयार झालेला आहे। त्याच्यानंतर मी कोणतीही क्लिप शूट केली नव्हती, कारण आम्हाला बाहेर जायचं होतं, गडबड होती। गजरा झाल्यानंतर मी लगेचच मुलांचं आवरून घेतलं होतं आणि पूर्ण कामं वगैरे आवरून घेतले होते। नंतर डब्बा मांडला आणि थोडेसे भांडे राहिलेले आहेत, तर हे जायच्या अगोदर एवढे भांडे घासून घेणार आहे आणि नंतर आम्ही निघणार आहोत। तर घरातून आम्ही फळ्याला जाण्यासाठी जवळजवळ 8:30 वाजता निघालो होतो। तर वाटेमध्ये आल्यानंतर आम्हाला इथे रेल्वे लागली, त्याच्यामुळे आम्ही थांबलो होतो। तर इथे पाहू शकता रेल्वे येताना मुलांची वेगळीच एक्साइटमेंट असते। तर आम्ही सर्वजण एन्जॉय करत होतो, खूप छान वाटत होतं सकाळ सकाळचं थंड वातावरण आणि मध्ये आम्हाला रेल्वेसुद्धा लागली। तर इथे मी थोडीशी क्लिप शूट केली आणि नंतर फळ्यामध्ये गेल्यानंतरच मी थोडीशी शूट केलेली आहे। आणि आज एकादशी असल्यामुळे तिथे पण खूप सारा गर्दा असणार आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडं लवकर निघालेलो आहोत, कारण जर उशीर झाला तर तिथे दर्शनच होत नाहीत, खूप सारी गर्दी असते। तिथे मोतीराम महाराजाची समाधी आहे आणि तिथेच आम्हाला दर्शनाला जायचे आहे। ते महाराज माझ्या आजीचे आराध्य आहेत। जेव्हा माझी आजी आली होती, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं सुद्धा होतं, तेव्हाच आजीने त्या महाराजाविषयी आम्हाला सांगितलं होतं। तर आम्ही तेव्हाच ठरवलं होतं की एक दिवस दर्शनाला जायचं म्हणून, तेव्हापासून आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत। तर आत्ता योग आलेला आहे, तर मी तुम्हाला तिथल्यानंतर पूर्ण व्हिडिओ दाखवेलच। खूप छान मंदिर आहे तिथे आणि आता आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहोत। तर इथे पाहू शकता खूप सारी गर्दी आहे, तरीसुद्धा आम्ही आलो होतो तेव्हा जास्त गर्दी नव्हती आणि नंतर खूपच गर्दी झाली। जेव्हा आम्ही वापस जात होतो त्या टाईमला तर खूपच, आणि ऊन पण जास्त झालं होतं, उन्हामध्ये सर्व माणसं उभी होती। तर इथे पाहू शकता हे छोटे छोटे मुलं गंध लावण्यासाठी आले होते
आणि इकडे पाहू शकता तर मंदिराच्या बाहेरून ही गर्दी आहे आतमध्ये। तर इथे लक्ष्मी पाहू शकता। तर सर्वात अगोदर मारुतीचं मंदिर होतं आणि बाहेर पाहू शकता बाहेर किती गर्दी आहे आणि आतमध्ये सुद्धा खूप सारी गर्दी आहे। तर ह्या महाराजाचं महात्म्य जर सांगायचं म्हणलं तर हे महाराजच होते पण देवरूप होते असं म्हणतात। मला तेवढी काही जास्त माहिती नाही पण आजीनं सांगितलं होतं की ह्या महाराजाच्या पायाला एक खावण झालं होतं आणि त्याच्यामध्ये एक आळी होती। तर ते काय करायचे रोज ती जे खावंद होतं त्याला पट्टी करायचे, रोज नवीन पट्टी करायचे आणि पट्टी करता वेळेस त्या आळीला बाहेर काढायचे आणि त्या आळीला साखर टाकायचे खायला आणि पट्टी झाली की लगेच ती आळी त्या खावंदामध्येच टाकायचे। तर म्हणायचे ह्या आळीने एवढ्या मेहनतीने इथं घर बनवलेलं आहे आणि मी तिचं घर कसं तोडणार। तर अशीच काही ह्या महाराजाची स्टोरी आहे। मला पण तेवढं काही माहीत नाही पण जेवढं माहीत होतं तेवढं सांगितलं। आणि इथे आमच्या लक्ष्मीला सुद्धा दर्शन करायचं होतं तर तिला पण थोडंसं चालायचं होतं, कडेवरती बसत नव्हती, मग तिला खाली सोडलं तर पाहू शकता तिला सुद्धा बारीला लागून दर्शन घ्यायचं होतं। तर लक्ष्मीने खूप दर्शन एन्जॉय केलं म्हणू शकता। आणि जेव्हा आम्ही प्रसाद घेतला तेव्हापासूनच लक्ष्मीचं सुरू झालं प्रसाद खायला आणि इथे खूप सारे माणसं वगैरे होते तर तिला खूप करमत होतं, खूप खेळत होती। आणि आम्हाला दर्शन करायला जवळजवळ 1 तास लागला आणि नंतर जेव्हा आमची दर्शन वगैरे झाले तेव्हा हळूहळू बारी खूपच वाढली। तर इथे मेन मंदिरामध्ये आल्यानंतर पाहू शकता आणि इकडे बाजूची पण बारी मी दाखवलेलीच आहे। तर इथे मी तुम्हाला मेन समाधी दाखवते। तर इथे पाहू शकता खूप प्रसन्न वातावरण वाटत होतं इथलं आणि त्याच्यानंतर आमचे दर्शन वगैरे झाले आणि इथे आम्ही बाहेर आलो होतो गंगेकडे जायला। तर हे गंगेचा परिसर आहे, मंदिराच्या समोरूनच गंगेकडे जाण्यासाठी वाट आहे। तर इथे पाहू शकता मंदिर आणि या साईडला गंगा आहे। तर इथे थोडीशी यात्रासुद्धा भरली होती, थोडे फार काही दुकानं आले होते आणि नंतर इथे महाप्रसादाची सुद्धा सुविधा होती। मला तर खूपच आवडली कारण इथे आपणच स्वतः घेऊन खायचं होतं। तर आपलं आपलं प्लेट धुवून घ्यायचं आणि ते प्रसाद घ्यायचा खायचा आणि परत आपलं आपलं प्लेट धुवून ठेवायचं। खूप छान वाटलं। सर्वजण इथे फराळ करत होते कारण एकादशी असल्यामुळे इथे फराळाचंच होतं, दर एकादशीला इथे महाप्रसाद असतो असं म्हणतात। तर इथे पाहू शकता लक्ष्मीसुद्धा प्रसाद एन्जॉय करत होती आणि एकादशी असल्यामुळे लक्ष्मीला मी रुक्मिणीचा ड्रेस घातला होता आणि त्याच्यानंतर इथे पाहू शकता गंगा। तर या गंगेमध्ये सर्वजण आंघोळी करत होते। आम्हाला वेळ नव्हता आणि परत लक्ष्मी लहान असल्यामुळे आम्ही आंघोळी वगैरे केल्या नाही आणि नंतर तिथून आम्ही जांभूळ बेटावर आलो होतो। तर हे पाहू शकता जांभूळ बेटाचा परिसर आणि इथून मी तुम्हाला फळ्याचं मंदिर दाखवत आहे, पाहू शकता। तर ते फळ्याचं मंदिर आहे पण यायला खूप दुरून आलो होतो आम्ही, इथे नदीहून खूप जवळ दिसत आहे फळ्याचं मंदिर आणि हे आहे जांभूळ बेट। तर इथे आमची बोट सुद्धा आली होती आणि नंतर आम्ही बोटेने जांभूळ बेटावरती गेलो होतो। तर आरुषने खूप एन्जॉय केलं कारण आरुषला बोटमध्ये बसायचं होतं। सकाळी सहजच त्याचे पप्पा म्हणून गेले आपल्याला जांभूळ बेटावरती जायचं आहे आणि तिथे बोट आहे। तर त्याला वाटलं नंतर कॅन्सल करतात काय की, तर त्यांनी सकाळीच प्रॉमिस करून घेतलं पप्पाकडून की मला बोटेवर बसायचंच आणि त्याच्या पप्पांनी सुद्धा प्रॉमिस पूर्ण केलं। माझं तर यायचं बिलकुल मन नव्हतं पण खूप छान वाटलं येऊन। तर इथे पाहू शकता इकडे बघ तर सध्या पाणी कमी आहे त्याच्यामुळे जास्त बोटिंगची काही मजा आली नाही पण थोडीफार ठीक आहे। तर आरुषची स्माईल पाहू शकता आणि परत लक्ष्मीला पाण्यामध्ये हात घालायचा होता। तर त्याच्यानंतर इथे आम्ही आलेलो आहोत जांभूळ बेटावर। तर असा आहे जांभूळ बेट, इथे पाहू शकता दोन्ही बाजूनी नदी आहे आणि आतमध्येच आहे। तर जांभूळ बेटावरती एक मंदिर आहे मारुतीचं, तर तिथे आम्ही दर्शन वगैरे घेतले। जास्त काही मोठं नाही पण
आहे, छान आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की येऊ शकता. नंतर आम्ही इथे जेवण वगैरे केले. तर माकडं पाहू शकता. खूप भीती वाटत होती माकडांकडे पाहून. आमचे जेवण सुरू होते आणि माकडं सर्व बाजूंनी माकड होते. त्याच्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर एका मोठ्या चिंचेला झोके बांधलेले होते. तर आम्ही सर्वांनी झोके पण थोडेसे खेळले, खूप एन्जॉय केलं. आणि जास्त गर्दी नव्हती, थोडेफारच माणसं होते, कारण एकादशी असल्यामुळे सर्वजण तीर्थाकडेच जातात. आणि आम्ही सहज आल्यामुळे जवळून जाऊ लागलो, त्याच्यामुळे इथे सुद्धा आम्ही फिरायला आलो. आमचं सकाळीच नियोजन होतं. तर सर्वात जास्त लक्ष्मीने आणि मी एन्जॉय केलं. तर पाहू शकता, लक्ष्मीला तर उतरायचंच नव्हतं झोके खेळताना. आणि त्याच्यानंतर झोके वगैरे खेळून झाल्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. तर इथे परत लक्ष्मीने खूप पाण्यामध्ये एन्जॉय केलं. तिच्या पप्पाने थोडेसे तिला पाण्यामध्ये धरलं होतं, पाय बुडवले होते, तर तिला खूप मजा आली. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर 6 वाजले होते. तर मी रात्रीच्या जेवणामध्ये भाकरी आणि बेसन बनवलं होतं आणि त्याच्यानंतर मी काहीही शूट केलं नाही. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा.